विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. ज्ञानाचे सर्व उपासक आणि त्यांना ज्ञानाच्या प्रवाहात आणणारे माझे सर्व आदरणीय गुरुजन प्राध्यापक वर्ग. मित्रांनो, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शिकलं पाहिजे. शिकल्याशिवाय आपला विकास नाही, समाजाचा विकास नाही, देशाचा विकास नाही. ही बाब सूर्यप्रकाशा इतकी सत्य आहे. आणि शिकण्याला वयाचं बंधन नाही. ही बाबसुद्धा आपण सर्वांनी मान्य केलेली आहेत. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यामध्ये असं काही घडतं की आपण एका विशिष्ट वर्गानंतर अध्ययनाचं कार्य सोडून देतो. त्यानंतर आपण नेहमी शाळेत जाऊ शकत नाहीत, शिक्षण घेऊ शकत नाहीत. बऱ्याच वेळा ह्या गोष्टी अपघाताने आयुष्यामध्ये घडतात. मग यावर उपाय काय? याचा अर्थ यावर उपाय आपण शोधला पाहिजे. मग त्यासाठी अनेक शिक्षण शास्त्रज्ञांनी विचारमंथन करून काही उपाय काढलेत. शाळा सोडण्याची, नियमित शाळा सोडण्याची, नियमित शिक्षणाची संधी सोडण्याची अनेक कारणं आहेत. काही वेळेस स्थानिक परिस्थितीमध्ये या प्रमाणाचे वर्ग उपलब्ध नसतात. ज्या प्रमाणात प्रवेश मिळावा त्या प्रमाणात कॉलेजची संख्या उपलब्ध नसते. आपल्याला जो विषय शिकायचा आहे तो विषय संबंधित विद्यालयात उपलब्ध नसतो. बरेच वेळा घरची आर्थिक परिस्थितीत, घरच्या जबाबदाऱ्यात काही गोष्टी अशा असतात की ज्यावर पर्याय शोधणे कठीण जाते आणि आपण शिक्षणाच्या प्रवाहापासून दुरावतो. मित्रांनो, भारतातील शिक्षण प्रणालीचा आपण जर विचार केला तर कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरुवातीला हा प्रयोग त्यांच्या शिक्षण प्रणालीमध्ये केला. कमवा आणि शिका ही त्यांची शिक्षण प्रणाली होती आणि त्यांनी ती यशस्वी करून दाखवलेली आहे. जागतिक शिक्षण प्रणालीचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षामध्ये येईल की या समस्येवर 1969 साली युनायटेड किंगडम या ठिकाणी कमवा आणि शिका किंवा घरच्या सर्व जबाबदाऱ्या पेलून सांभाळून शिक्षणाच्या प्रवाहामध्ये यासाठी मुक्त विद्यापीठाची स्थापना झालेली आपल्याला पाहावयास मिळते. या ठिकाणी युनायटेड किंगडमचं जगातलं पहिलं मुक्त विद्यापीठ स्थापन झालं. आणि मग आता आपण भारत देशातील शिक्षण प्रणालीचा विचार करूया. भारतामध्ये हैदराबाद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिलं मुक्त विद्यापीठ स्थापन झालेलं आहे. मग आता आपण महाराष्ट्राचा जेव्हा विचार करतो तेव्हा जुलै 1989ला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठची स्थापना केल्या गेली. आज भारतामध्ये सामान्यपणे 10 मुक्त विद्यापीठ कार्यरत आहेत. अनेक वंचित, शोषित, दलित, आदिवासी, ग्रामीण, नक्षलग्रस्त भागातील सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार अध्ययन साहित्याच्या मदतीने मार्गदर्शन करून शिक्षणाचा बिंदू उंचावत आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर सुरुवातीला या प्रणालीकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होता. मात्र अल्पावधीतच या विद्यापीठाने मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे. आपण जे वर्ग 10वीला आहात त्यानंतर तुम्ही कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे 11वी आणि 12वी या प्रणालीमध्ये आपण प्रवेश करणार आहात. जे विद्यार्थी यावर्षी वर्ग 12वीला आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की आपला निकाल लागल्याबरोबर, रिझल्ट हाती आल्याबरोबर आपल्याला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे किंवा लगतच्या अभ्यास केंद्रामध्ये जाऊन संपर्क करून आपल्याला इच्छुक असलेल्या विद्याशाखेमध्ये आपण प्रवेश घेऊ शकतो. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची विद्याशाखेचे अनेक प्रकार आहेत. याची सर्व माहिती तुम्हाला YCMOU या वेबसाईटवर
ऑनलाईन पाहायला मिळेल किंवा लगतचे जे तुमचे अभ्यास केंद्र आहेत विद्यापीठानं दिलेले त्या ठिकाणी जाऊनसुद्धा तुम्ही तुमच्या सर्व शंकेचे निरसन करू शकतात. आता मुक्त विद्यापीठामध्ये अध्ययन करण्याचा फायदा काय? तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा आहे की नियमितपणे कॉलेज महाविद्यालय करण्याची गरज नाही. दुसरा फायदा असा आहे की मुक्त विद्यापीठाचे जे पुस्तके आहेत ते अतिशय वाचनीय आहेत. अथांग ज्ञानाचे सागर असणाऱ्या विद्वान लोकांनी ही साहित्य निर्मिती केलेली आहे, ज्याचा वापर अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थी करतात. MPSC UPSCचा निकाल लागल्यावर, स्पर्धा परीक्षेचा निकाल लागल्यावर हे विद्यार्थी जाहीर कबूल करतात की मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विविध विद्याशाखेतील पुस्तके मनापासून वाचलेली आहेत. स्पर्धा परीक्षा देता वेळेस या अध्ययन साहित्याचा आपल्याला निश्चितपणे वापर होणार आहे. त्यापुढचा फायदा काय आहे की इथं कोणत्याही प्रकारचे ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला जमा करावे लागत नाहीत. केवळ झेरॉक्स कॉपीवर आपली ॲडमिशन निश्चित होते. यासोबतच विविध अभ्यास केंद्रावर नियमित संपर्क सत्रे होतात, ज्यामध्ये तेथील कार्यरत समंत्रक प्राध्यापक आपल्या सर्व शंकेचे निरसन करतात. विविध प्रकारे आपल्याला अभ्यास कसा करावा इथपासून ते आपण भविष्यामध्ये आणखीन कोणत्या विद्याशाखेमध्ये प्रवेश घेऊन आपली समाजाची, कुटुंबाची प्रगती साधू शकतो याविषयी सुद्धा आपणास मार्गदर्शन केले जाते. मित्रांनो, मी या ठिकाणी डॉक्टर अनंतसिंह ठाकूर, अभ्यास केंद्र स्वर्गीय भारतसिंह ठाकूर, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय जवळा, अभ्यास केंद्र कोड क्रमांक 14117, इथून अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलेले आहेत. यावर्षी वर्ग 12वीला आपण आपल्या ओळखीचे विद्यार्थी, आपल्या नातेसंबंधातील जे विद्यार्थी आहेत, या सर्वांना स्वर्गीय भारतसिंह ठाकूर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय जवळा, अभ्यास केंद्र कोड क्रमांक 14117 ची माहिती द्या. आमच्या अभ्यास केंद्रामध्ये BA BCom, BA वृत्तपत्रविद्या हा एक नवीन कोर्स आहे. जनसंपर्क कार्यालयामध्ये आवश्यक असलेली पात्रता यातून आपण प्राप्त करू शकता. जिल्हा माहिती अधिकारी किंवा इतर जे विभाग आहेत त्याच्यामध्ये या शिक्षण प्रणालीला महत्त्व आहे. त्याचप्रमाणे आमच्या अभ्यास केंद्रावर मानवी हक्क, सुरक्षा रक्षक अधिकारी, ग्राम स्वयंरोजगार सेवक, यासोबत MA मराठी, MA इतिहास, MA इतिहास, MA इंग्रजी, MA उर्दू, MA हिंदी, MA लोकप्रशासन या सर्व बाबीचे प्रवेश दिल्या जातात. MCom आणि MBA यामध्ये सुद्धा, या विद्याशाखेमध्ये सुद्धा आपण प्रवेश घेऊ शकतो. वर्ग 12वीचे विद्यार्थी ग्रॅज्युएशन लेवलला आपला प्रवेश निश्चित करू शकतात. ज्यांचे ग्रॅज्युएशन झालेली आहेत त्यांनी PG लेवल, ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये MA, MCom, MBA असं म्हणतो, यामध्ये सुद्धा प्रवेश घेऊ शकतो. मित्रांनो, आपल्याला जर या संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या अभ्यास केंद्राचा मोबाईल नंबर, संपर्क नंबर लिहून घ्यावा. 99 75 37 91 66. पुन्हा मी मोबाईल नंबर सांगतो, 99 75 37 91 66. सोबतच आमच्या येथील प्राध्यापक ज्योतिपाल देशपांडे यांचा नंबरसुद्धा आपण लिहून घ्या, 96 23 77 89 05. पुन्हा सांगतो, 96 23 77 89 05.
आपल्याला मुक्त विद्यापीठाची ही माहिती मिळालेली आहे. आपणास विनंती करतो की आपल्यासारखे जे इतर विद्यार्थी आहेत, जे शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेलेले आहेत, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे समाजातील शिक्षणाचा टक्का आपल्याला वाढवायचा आहे. येणारे भविष्यातील सर्व समस्या आपल्याला दूर करण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाहीत. त्यामुळे शिक्षणाचा प्रवाह अधिक रुंदावण्यासाठी सर्वांनी मदत करा. इतके बोलून या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.